दुसरा सामना असेल मयूर ग्रुप विरुद्ध बेलवली. तत्पूर्वी मी विनंती करतो, गोरेगाव संघाचा प्रतिनिधी आला असेल तर रिपोर्ट करायचा आहे. खारबा संघाचा प्रतिनिधी आला असेल तर रिपोर्ट करायचा आहे. नावा संघाचा खेळाडू आला असेल तर रिपोर्टिंग करायचं आहे. कारण ही दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आहे. यानंतर एक मॅच, त्यानंतर गोरेगाव आणि या दिवसातून जो क्वालिफाय होईल त्या संघाचा सामना असेल. गोरेगाव संघ आपण ऐकत असाल तर आपण निघा, या मैदानावर सामना सुरू होतोय. गोरेगाव संघाचे पाठीराखे फैसलभाई बुबेरे यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. कैसरभाई बुबेरे. गोलंदाज सागर. फलंदाजीसाठी निरंजन आणि निलेश. यावेळेचा चेंडू ऑफ साइड ऑफ स्टंप, पंचांच्या उजव्या साईडनी टाकल्या, डाव्या साईडनी टाकल्या चेंडू. चेंडू जातो निर्धाव. कुठल्या प्रकारची धाव या चेंडूवर मिळत नाही ती मयूर ग्रुप संघाला. निरंजन एक हार्ड हिटर फलंदाज. पहिल्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळेल निरंजनच्या बॅटमधून. पहिल्या फरीमध्ये हा संघ जिंकला होता. 19 धावा केल्या होत्या निरंजनी. यावेळेस ऑफ साइडला चेंडू जातोय कव्हर पॉइंटच्या जवळ. त्या ठिकाणी मिस फिल्डिंग होते. तोपर्यंत या 2 धावा मिळतील. फलंदाज निरंजनला संघाची धावसंख्या 2 खुली होते. खातं खुलते संघाचं 2 या धावसंख्येने. मयूर ग्रुप अगदी दिमाखात पहिला राऊंड जिंकला होता. त्यानंतर बेलवली संघ एक रोमहर्षक मॅच मध्ये विजय प्राप्त केला होता बेलवली संघाने. तोच बेलवली संघ यावेळेस रिवेचा अटेम्प्ट. चेंडू जातोय थर्ड मॅन सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चारच्या साह्याने धावसंख्या होते ती 6 धावा. निरंजन खेळतोय 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 या धावसंख्येवर. यावेळेचा चेंडू यार्कआउट चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळून काढले क्षेत्ररक्षक. बॉलर येईल तोपर्यंत निरंजनला मिळेल फक्त 1 धाव आणि 1 धावेने संघाची धावसंख्या वाढते ती 7 धावा. पुन्हा एकदा सागर आपल्या गोलंदाजी मार्कवर. सागर मेंगाल बेलोली संघाचा. यावेळेस चेंडू मिस शॉट होता. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय आणि झेल सुटतो या ठिकाणी. आणि या झेल सुटल्यानंतर मिळतात त्या 2 धावा. धावसंख्या वाढते. 2 धावसंख्या होते ती 9 धावा. जीवदान मिळालं. आज या मैदानावर पाहायला गेलं तर बरेच झेल सुटलेला पाहायला मिळाले या मैदानावर. मगाशी एक याच क्षेत्ररक्षकाच्या हातातून झेल सुटला तर मात्र टेन्शन घ्यायचं नसतंय. पुढचा येणारा झेल आपण पकडू हेच दाखवून द्यायचं असतंय. पुन्हा एकदा गोलंदाज सागर तयार गोलंदाजीसाठी. सागरचा हा चेंडू यावेळेस कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. बॉलवर जातात आणि तोपर्यंत या 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या होते ती 11 धावा. बिनबाद 11 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर.
षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मयूर ग्रुप संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 11 धावा. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज सुशांत गायकवाड. स्ट्राईकला असेल तो फलंदाज निरंजन. मिस शॉट झाला क्षेत्ररक्षक तोच. ज्या क्षेत्ररक्षकांनी 2 झेल सोडले यावेळेस मात्र कुठली चुकी न करता झेल पकडतोय. सागर आहे त्या ठिकाणी. पहिलं षटक टाकून आल्यानंतर सागरने हा झेल घेतला आणि फलंदाज बाद होतोय तो निरंजन यावेळेस. आणि संघाला पहिला हादरा मिळतोय 11 या धावसंख्येवर मयूर ग्रुप संघाला. स्वर्गीय मसूद शेठ कोहारी स्मृती चषकामध्ये आज या शेवटच्या दिवशी तमाम क्रीडा रसिकांचे मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. गेल्या 3 दिवस आपण जे सहकार्य केलं तसंच सहकार्य आजच्या या शेवटच्या दिवसामध्ये आपलं आम्हाला मिळावं हीच अपेक्षा. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेचा चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने. 1 रन पूर्ण केले. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. 1च धाव मिळेल आणि 1 धावेच्या साहाय्याने संघाची धावसंख्या होती ती 12 धावा. गोलंदाज सुशांत पहिल्याच चेंडूवर गडी बाद केल्यानंतर दुसऱ्या चेंडू 1 धाव. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी बिलोली संघाकडून. यावेळेसचा चेंडू भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक झेल खाली मात्र यावेळेस झेल वाचवलाय मात्र या 2 धावा आणि नो चेंडू पंच या ठिकाणी घोषित करतायत. टू प्लस 1 अशा 3 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. चांगलं क्षेत्ररक्षण शशिकांत त्या ठिकाणी होते. चांगलं 4 धावा संघासाठी वाचवल्यात. आपल्या उंचीचा फायदा घेतो या ठिकाणी. हा चेंडू असेल फ्रीट. हा चेंडू मात्र फ्रीट चेंडू विरकावून दिला. चेंडू जातो सीमारेषे पार. षटकार. जीवदान मिळाल्यानंतर 9 चेंडूवर जो झेल होता त्यानंतर जीवदान मिळाल्यानंतर एक षटकार खेचतोय फलंदाज अनिकेत या ठिकाणी आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवतोय तो 21 या धावसंख्येवर. सागर कमबॅक करावं लागेल सागरला कारण सुरुवातीचे 2 चेंडू अप्रतिम हाताळले होते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय सागर आणि हा दुसरा झेल सागर या ठिकाणी टिपतोय आणि फलंदाज बाद होतोय अनिकेत. कमबॅक गोलंदाज सुशांत. फलंदाजासाठी 4थ्या क्रमांकावर फलंदाज प्रतीक या ठिकाणी पाहायला मिळेल. गोलंदाज सुशांत चांगली गोलंदाजी. षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक करून दिलाय संघाला आणि स्वतःही कमबॅक करतोय. गडी बाद होतोय तो या ठिकाणी मयूर ग्रुपचा. पुन्हा एकदा सुशांत. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी
क्षेत्ररक्षक होते भूषण कराळे, सॉरी भूषण मेंगल क्षेत्ररक्षक होते आणि त्याच्यामार्फत एक चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव, धावसंख्या एकनी वाढते, धावसंख्या होते ती 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटकातील पुढचा चेंडू घेऊन सुशांत, हा चेंडू यारका चेंडू होता, चेंडू येतो मिड विकेटच्या दिशेने. दुसऱ्या धावेसाठी गेले होते पंचाने ठिकाणी थर्ड अंपायरची मदत घ्यायचंय, रेफरर केलंय थर्ड अंपायर कडे. रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद आहे की नाही हे पाहिलं जाईल. वाईट चेंडू, या ठिकाणी वाईट चेंडूची अतिरिक्त धाव, धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 25 धावा. यावेळेस क्षेत्ररक्षक जेल खाली आणि फलंदाज बाद होईल. जितेंद्र भोपी येतोय नवीन बॅट्समन 7व्या क्रमांकावर मयूर ग्रुप करून. संघाची धावसंख्या स्थिरावलेली 25 या धावसंख्येवर. या षटकातील पुढचा चेंडू, चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पंबल होते आणि क्षेत्ररक्षक मिस फिल्डिंगच्या रूपाने या मिळतात 4 धावा. चौकारच्या सहाय्याने मयूर ग्रुप संघाची धावसंख्या होते ती 29 धावा. हॅलो, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 29. पहिल्या षटकात आल्या होत्या 12 धावा, बिनबाद 12. दुसऱ्या षटकात आल्या, सॉरी, पहिल्या षटकात 11 धावा, दुसऱ्या षटकात आल्या 12 धावा, 2 गडी बाद झाले होते. तिसऱ्या षटकात आल्या 6 धावा, त्या षटकात 2 गडी बाद झाले. गोलंदाज मागच्या मॅचचा हिरो राजेश साल्वी, 11 धावांची गरज असताना पहिल्या 3 चेंडूवर 10 धावा आल्या होत्या. गरज होती 3 चेंडू मध्ये 1 धावेची. तो सामना वाचवला त्या गोलंदाजाने. तोच गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय यावेळेस आणि चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि
तिसऱ्या धावेच्यासाठी फलंदाज बाद होईल. स्वर्गीय मसूद शेठ कुहारी स्मृती चषकामध्ये आजच्या शेवटच्या दिवशी ही लढत आपण दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत पाहायला मिळते. मयूर ग्रुप विरुद्ध बेलोली. यावेळीचा चेंडू अतिरिक्त चेंडू वाईट चेंडू. धावसंख्या होती ती 32. पुन्हा एकदा गोलंदाज राजेश. उलटा चेंडू होता. यावेळेला चेंडू बिरकावून दिला स्क्वेअर लेग पंचांच्या डाव्या साईड उजव्या साईडने चेंडू जातो सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार. कारण राजेशला पहिल्या 3 चेंडूवर एक चौकार पडला होता. तोच राजेश मात्र कमबॅक करून दिला होता. यावेळेस कमबॅक करतोय का पाहायचे. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे राजेशच्या या षटकातील. गोलंदाज राजेश पुन्हा एकदा तयार. हॅलो. धावसंख्या होती ती 41. चला उशीर करू नका. हा चेंडू नो होता आणि या नो चेंडूवर 4 धावा 4+1 धावा मिळतील. धावसंख्या होते 41. या पुढचा चेंडू असेल फ्री हिट. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या षटकामध्ये. गोलंदाज राजेश. चांगलं क्षेत्ररक्षण भूषणच्या मार्फत पाहायला मिळतं पुन्हा एकदा. यावेळेस भूषणने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 2 धावा मिळतील या फीच्या बॉलवर आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 43 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज राजेश. मिड विकेटच्या दिशेने चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र
या दोन धावा रोखू शकला नाही आणि या दोन धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 45 धावा. डगआउट मधून जास्त आवाज करू नका. पुन्हा एकदा गोलंदाज राजेश. आतापर्यंत राजाच्या 4 चेंडूवर 16 धावा खर्च केल्यात. या वेळेचा चेंडू मात्र अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. चांगल्या चेंडूची सांगता आणि फलंदाज बाद होतोय या ठिकाणी. फलंदाज नितेश प्रज्वल स्ट्राईकला असेल. धीरज स्ट्राईकला असेल. हा चेंडू जातोय कव्हर पॉइंटच्या दिशेने. तोपर्यंत या एकच धाव आणि फलंदाज बाद होईल. 8व्या क्रमांकाचा फलंदाज बाद होईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर मयूर ग्रुप संघाची धावसंख्या होती ती 8 गड्यांच्या मोबदल्यात 46 धावा. 47 धावांचं आव्हान असेल ते बेलवली संघासाठी. आणि पुढील सत्रासाठी जाऊया ऐकूया बदलापूरचा गोड आवाज मॅगी उर्फ महेश धुले. धन्यवाद धन्यवाद दत्ता मामा. पूर्वार्ध या ठिकाणी संपन्न झाला आणि उत्तरार्धाला सुरुवात झाली आहे. बेलवली संघ जेव्हा फलंदाजीसाठी येईल मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांमध्ये विजयासाठी धावांची गरज असेल 47 धावांची. 47 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल्स. चला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत्या. मयूर ग्रुप संघाला विनंती असेल आपण देखील लगेच त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं. हॅलो
47 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 47 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिले षटक प्रतीक पिसेकर बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्राईक एंडला अजय गायकवाड आणि नॉन स्ट्राईक एंडला प्रदीप भोईर. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये पुण्याच्या एकदा तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. लंच ब्रेक नंतर आपण पुण्याच्या एकदा तुमच्या समवेत धावसंख्या धावफलकावरती अतिशय चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पहिली मॅच आपण पाहिली तर आरो 11 वडवली टीमने जिंकली आहे. तिसऱ्या फेरीमध्ये तो संघ दाखल झालाय आणि त्यांच्या अगेन्स्ट कोणता संघ असेल बदलापूर की बेलवली असे दोन दिग्गज संघ आपल्याला पाहायला मिळतात. 47 धावांची गरज. दोन्ही संघाला लाख लाख शुभेच्छा. आयोजन कमिटीच्या वतीनं उपस्थित मान्यवरांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. खोलवा टप्प्याचा बॉल पहिलाच चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू लॉंग ऑफला एकच धाव्या वेळेस धावफलकावरती जोडली जाते आणि स्वतःचं संघाचं अकाउंट या ठिकाणी ओपनिंग करत असताना खातं खुलं करत असताना फलंदाज अजय गायकवाड. मागच्या मॅच मध्ये अतिशय चांगला खेळ तसा राहिला आणि या षटकामध्ये आपण पाहू शकाल पुण्याच्या एकदा दोन ऑफिशियल पंच सज्ज मिस्टर हॅरी आणि मिस्टर केपी आपण पाहतो. यावेळेस मिड ऑनला जेलची होती संधी आणि एक बॉल वरती कदाचित दोन दोन संध्या निर्माण झाल्या होत्या. धावबाच्या देखील रूपानं फलंदाज अजय बाद होऊ शकला असता. कदाचित थोडासा सेफ झाला आणि सेफ झोन मध्ये येत असताना धावसंख्या धावफलकावरती 2. अत्यंत चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तीनही संघाला विनंती असेल पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय होणारा संघ खारबाव, दुसऱ्या दिवसामध्ये क्वालिफाय होणारा संघ न्हावा आणि कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय होणारा तिसरा संघ उमर 11 गोरेगाव. या तीनही संघाचे खेळाडू या ठिकाणी उपस्थित असेल तर आपण याची रिपोर्टिंग करायची आहे. थोड्याच वेळात तुम्हाला उपांत्य फेरीची लढत पाहायला मिळेल आणि त्यानंतर होईल सामन्याला सुरुवात. त्यावेळेस आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती 47 धावांची गरज असताना लाईन पाहावं लागेल. यावेळेस अंपायर सिग्नल यावेळेस स्टार्ट बॉल. धावसंख्या धावफलकावरती अगदी स्थिर आपण पाहतोय. पहिले षटक भरपूर चांगलं पाहायला मिळतंय प्रतीक पिसेकरचा. अगदी आउटसाइड द ऑफस्टंप चेंडू ठेवत असताना प्रतीकला माहिती आहे सुरुवातीला सिंगलच्या मदतीने 3 धावा आल्यात. मोठ्या फटकांपासून वंचित ठेवलं जात आहे. अजून एक चेंडू एल डॉट. प्रदीप भोईरला मात्र इथून अक्षरशः बांधून ठेवलं जात आहे आणि यावेळेस धावफलकामध्ये स्थिर आपण पाहतोय. सुरुवात थोडीशी खराब. 47 धावांचं टार्गेट असताना मागचे मॅच सहजतेने जिंकता आली आहे कारण एक चेंडू एका धाब्याची गरज असताना तो निसटता विजय त्याने संपादित केला आणि आता मात्र त्यांना धाबा चेस करायच्यात. फटका आपल्याला पाहायला मिळतं पॉईंटच्या डोक्यावरून. गॅपसाइड सिलेक्शन. क्षेत्ररक्षक पाठमोर स्थितीमध्ये. आउटफील्ड थोडीशी खराब आहे त्या ठिकाणी आणि फास्ट आपल्याला पाहायला मिळतंय. रन्स मिळत आहेत. यावेळेस येतोय चौकार. कौनिन बुबेर वाईस कॅप्टन आहेत उमर 11 गोरेगाव टीमचे. त्याचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. 18 बॉल आणि 40 धावांची गरज. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला अजय गायकवाड, दुसऱ्या बाजूला प्रदीप भोईर. खूप साऱ्या आशा असतील बेलवली संघाला. मयूर बदलापूर संघ देखील सहजी या मॅच मध्ये हार मानणार नाही कारण भरपूर चांगली गोलंदाजांची लाईनअप त्यांच्याकडे. पहिले षटक आपण पाहिलं प्रत्येकाने अवघ्यात 7 धावांचं षटक हाताळलं ज्यामध्ये आपण पाहिले ना पूर्वार्धतेमध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या बेलवली संघाने. परंतु यावेळेस प्रतिउत्तर प्रतिहल्ला केला जात नाही. दुसरं षटक आपण पाहतो. रोहित बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज. मिस्टर केपी मुख्य पंचाच्या भूमिकेत. स्क्वेअर लेगचे पंच मिस्टर हॅरी. 18 चेंडू आणि 40 धावांची गरज.
सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. कोणता वेळ इथे खर्च करायचा नाही आहे. वेळेबाबत थोडंसं सहकार्य करा, कारण अजून भरपूर सामने, भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. गोलंदाज या रोहित, यावेळेस ओव्हर द विकेटने आपण पाहतो फटका चांगला होता, परंतु ऑन साईडला खेळायचा प्रयत्न भरपूर चांगला राहिला. बॅटच्या व्यवस्थित रडारमध्ये येऊ शकला नाहीये आणि चेंडू घरंगळत अगदी डीप स्क्वेअरला गेला चालला, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. एकच धाव तिथे मिळेल, एकापेक्षा मात्र काही नाही आहे. अद्यापर्यंत आपण पाहिला तर शेवटच्या बॉलवरती चौकाराला प्रतीक पिसेकरच्या षटकामध्ये, परंतु इथे मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये समोरच्या दिशेने. धावसंख्या फलकामध्ये 8 धावा. कुठेतरी अगदी संघ आपल्याला बॅकफुटमध्ये पाहायला मिळेल. संत सुरुवात पाहायला मिळते. प्रदीप भुईर सलामीला, आणि सलामीला आपण पाहतोय सातत्याने जेव्हा जेव्हा संघाला मोठ्या धावसंघाची गरज असते ना, तेव्हा तेव्हा चांगले फटके खेळणे फारच गरजेचं असतं. आणि यावेळेस मिस्टामिंग क्षेत्ररक्षक येत आहेत. झेल स्वीकारला धीरजने. वॉट अ कॅच, फलंदाज होईल मान. धक्का क्रमांक पहिला लागत असताना फर्स्ट विकेट डाऊन. प्रदीप बॅक टू द डगआउट. एकोणचाळीस धावांची गरज. समीकरण भरपूर वेगळं पाहायला मिळतंय. सुरुवातीला 7 धावा आल्या, त्यानंतर 1 धाव अजय गायकवाडने घेतली. स्ट्राईक रोटेट केली प्रदीपकडे, प्रदीप बाद झाला आणि आता मात्र रोशन येत आहेत. रोशन गायकवाड आणि अजय गायकवाड ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकामध्ये 8. समीकरण अगदी कठीण बनत चाललंय. एखाद्या गोलंदाजाने मात्र निर्णायक षटक हाताळलं की पूर्णपणे प्रेशर असतं फलंदाजी करणाऱ्या संघावरती, आणि ते चित्र आपल्याला आता स्पष्ट झालंय. त्यावेळेस आक्रमक फलंदाजी करावी लागेल बेलवली टीमला. अजय साठी हा बॉल, गेंद है स्लॉट में, उसे पार किया पार्किंग लॉट में. स्कोर ऑफ द विकेट, चेंडू सीमा पार, आउट ऑफ द पार्क. षटकार. आता अजयला माहिती आहे इथे थांबायचं नाहीये, इथे फक्त आणि फक्त लढायचं आहे. म्हटलं जातं ना, आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या थव्याप्रमाणे, थव्यांपेक्षा गरुडाची झेप नेहमी मोठी असते, परंतु ते आकाश भराडीचं वेड रक्तातच असावं लागतं. इथे जर सामना तुम्हाला जिंकायचा असेल ना, तर आकाश भराडीचं वेड तुम्हाला दाखवावं लागेल. धावसंख्या फलकामध्ये षटकार आलाय. टीमची टोटल पुढे सरकते 14 या आकड्यावरती. आता मात्र धावसंख्या दुहेरी अंकामध्ये. गोलंदाज रोहित तयार. बॅटची कडा, फलंदाज होईल बाद. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू मात्र आपण पाहतो कॉट बिहाइंडच्या स्वरूपात टीपला असेल. फलंदाजाचा खेळ समाप्त होईल. अजय गायकवाडला परतावा लागेल. हे क्विक रिप्ला आपण पाहतो रोहित या गोलंदाजाकडून. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, या षटकामध्ये आपण पाहिलं तर अद्यापर्यंत 7 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाचे. गणपत भगत यांना विनंती करून आपण यायचं. माझी क्रिकेटर आणि अत्यंत चांगले खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. गोलंदाजी देखील भरपूर चांगली होती. म्हटलं जातं ना, जेव्हा जेव्हा गणपत दादा गोलंदाजीसाठी येतात ना, तेव्हा तेव्हा सातत्याने आम्ही आवर्जून उल्लेख केलाय, तलवार जुनी आहे परंतु धार कायम आहे, असे आमचे गणपत दादा भगत. धावसंख्या फलकामध्ये 14 धावा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती. रोहितला मिळते सफलता या षटकामध्ये. अत्यंत चांगला कामगिरी आपल्याला पाहायला मिळते रोहितची. पुन्हा एकदा यावेळेस इथे पंचांनी स्ट्रॉंग अपील, लाऊड अपील आपल्याला पाहायला मिळते, परंतु उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, आणि कदाचित केपीएम मला सांगायला असताना की यावेळेस हा फक्त आणि फक्त डॉट बॉल असेल. धावसंख्या फलकामध्ये सुशांत येत आहेत. संघ थोडंसं अडचणीत आहे. मित्रमणीने या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक केलंय. मॅचमध्ये जान टाकत असताना गोलंदाज रोहित ज्या पद्धतीने प्रत्येक पिसेकरने षटक हाताळलंय, त्याच पद्धतीचं षटक हाताळायचंय. गोलंदाज रोहित पिसेकर. खोलबटापाचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. गॅप थोडासा मोठा वाटत होता, परंतु अनिकेत येत आहेत.
पूर्णपणे कव्हर करत असताना आपण पाहिलं तर चेंडूला गॅदर केला जातो. एकच धाव तिथे मिळते सिंगलच्या मदतीने. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती अद्यापपर्यंत 15 धावा, 12 चेंडू आणि 32 धावांची गरज. समीकरण आपण पाहिलं ना तर सुरुवातीला 7.50च्या गतीनं यावेळेस धावा आपल्याला पाहायला मिळतात बेलवली संघाच्या खात्यामध्ये. परंतु 16.0च्या सरासरीने आस्किंग रन रेट आहे. आस्किंग रन रेट कदाचित मामा या ठिकाणी वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते, कारण 12 चेंडू आणि 32 धावा, 16च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. एखाद्या गोलंदाजावरती रोशन गायकवाड आणि फलंदाज सुशांतला आक्रमण करावंच लागेल, जेणेकरून या मॅच मध्ये तुम्हाला जिवंतपणा, बॅलन्सपणा ठेवायचा असेल तर कदाचित मोठे फटके येणं फार गरजेचं असेल. चांगली स्पर्धा आणि या चांगल्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ होणं फार गरजेचं. मगाशी सुनील शिल्के सरांनी आवर्जून उल्लेख केला फैजल शेखचा. कालच्या दिवसामध्ये तब्बल 100 धावा ज्या खेळाडूच्या नावावरती आपण पाहिल्या ना, काय खेळ राहिला फैजल शेखचा. उमर 11 गोरेगाव संघासाठी मात्र त्या संघाने अतिशय नाविन्यपूर्ण खेळ केला. परंतु एखादा आज खेळाडू इथे चमकावा लागेल आणि आपल्या संघाला थेट विजयाच्या शिखरावरती, उंच शिखरावरती नेऊन ठेवावं लागेल. असं कृत्य एखाद्या खेळाडूला करावं लागेल, जेणेकरून आपण पाहतोय भरपूर बलाढ्य संघ आहेत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न हे संघ आपल्याला पाहायला मिळतात. मॅचला जाऊ आपण. मॅच मध्ये आपण पाहतो नाव बॅक टू क्रिकेट षटक क्रमांक 3. अखोट टप्प्याचा बॉल, बॅटची कडा, ज्यामुळे शॉर्ट फाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव तिथे मिळते आणि एका धाबेच्या मदतीने सिंगलला प्राधान्य देऊन आता मात्र चालणार नाहीये. दिल्ली अब तक बहुत दूर आहे. टीम बेलवली केली आहे. धावसंख्या धावफलकावरती 11, चेंडू मध्ये 31 धावांची आता गरज आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या पंचाची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे. कदाचित गोलंदाजामध्ये आक्षेप आढळला तर अगदी ऑनलाईन अंपायर आमचे इथे रेडी आहेत. अगदी स्क्रीनवरती पाहून ती शैली तपासली जाईल आणि जो डिसिजन असेल तो या षटकामध्ये तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये येईल, पोचवला जाईल. यावेळेस अखोट टप्प्याचा बॉल फटका चांगला आहे. यावेळेस चेंडू सरळ चाललाय. अगदी सरोज कोहारी स्टँडच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार, आउट ऑफ द पार्क. षटकाराने पुन्हा एकदा अशा पल्लवीत, कारण मॅच अजूनही बदललेली आपल्याला पाहायला मिळते. कारण षटकाराने अशा पल्लवीत करत असताना रोशन गायकवाड सारखा फलंदाज आक्रमक होताना आपण पाहतोय. फटका दर्जेदार होता आणि दर्जेदार फटक्यामध्ये आपण पाहिलं तर कदाचित फलंदाजाला बाद व्हावं लागेल. विकेट होते सॅक्रिफाईस. झाली आहे. सलामीला आपण पाहिलं तर भरपूर चांगला खेळ राहिला. रोशन गायकवाडचा एक षटकार आलाय, त्यानंतर मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवत असताना आता सध्याच्या घडीला आपण पाहिल्यानंतर रोशनला माहिती आहे की जास्तीत जास्त स्ट्राईक माझ्याकडे असणं फार गरजेचं आहे आणि हे करावं लागेल बेलवली संघाला. परंतु गोलंदाज मयूर देखील एक चांगला गोलंदाज आहे. मागच्या षटकामध्ये अवघ्या 6 धावांचं षटक ज्याने हाताळलं ना, त्यामध्ये दमखम आहे, ताकद आहे. त्यावेळेस भरपूर गुणवत्ता आपल्याला पाहायला मिळेल. बॅटची कडा, फलंदाज होईल बाद आणि रोशन गायकवाडला परतावा लागेल. बिग विकेट, बिग लॉस, बड़ी मछली जाल में. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बेलवली टीमला लागणारा हा 3रा झटका. असं वाटलं होतं की बेलवली संघ इथे कमबॅक करतोय, परंतु रोशनने स्वतःची विकेट देखील गमावली आहे. सुशांतला तर बाद केला, सॅक्रिफाईस केली आहे दुसऱ्या धाब्यासाठी, परंतु रोशनने मात्र इथे पूर्णपणे निराश केलं, नाराज केलंय आणि स्वतः डगआउटच्या दिशेने येत असताना अगदी जड अंतकरणाने धावसंख्या फलकामध्ये 23, 8 चेंडू आणि 24 धावांची गरज है. लहरों से डरकर नौका पार नहीं की जाती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. या मॅच मध्ये आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना मयूर जबरदस्त गोलंदाजी कमबॅक केलाय. षटकाराला दिलेला क्विक रिप्लाय असून एक फटका चांगला आहे, परंतु पाहावं लागेल उंची जास्त लांबी कमी.
परंतु लांबी देखील जास्त पाहायला मिळते आणि फलंदाज च्या बाड बाहेर पडतोय. हा तोफीचा गोळा षटकार. असं वाटलं होतं की मामा या ठिकाणी वादळ येईल. अगदी सकाळच्या सत्रामध्ये 11-12च्या दरम्यान आपण पहिल्यानंतर या क्रीडांगणामध्ये एक वादळ आलं, परंतु इथे धावांचं वादळ येत नाही. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. लाईन पाहावी लागेल यावेळेस. पंच सांगतात इट इज अ डॉट बॉल. धावसंख्या फलकामध्ये आपण पाहिली तर 29 धावा षटकाराच्या सहाय्याने शेवटचा आणि अंतिम षटक येणारे 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. फटका अफलातून होता. नरेंद्र मेंगलला तुम्ही पाहू शकाल पहिलाच बॉल त्याने फेस केला षटकाराला. त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केला मयूरने आणि आता 6 चेंडूमध्ये 18 धावांची गरज असताना आपण पाहिल्यानंतर बेलवली संघ हे चित्र मैदानामध्ये आणि डगआउट मध्ये देखील असेल की कमीत कमी 6 चेंडू आपल्याला फेस करायचे. त्यामध्ये 3 चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवायचे आणि 3 चेंडू जरी डॉट आले तरी मात्र सामना आपल्या बाजूने झुकावू शकतो. परंतु इथे गोलंदाजाच्या मनामध्ये हे असेल की कमीत कमी धावांवरती प्रतिस्पर्धी संघाला कसं रोखता येईल ना, हा गेम प्लॅन इथे ही रणनीती मयूर बदलापूर संघाची देखील असेल. शेवटचं अंतिम षटक आपण पाहतोय. गोलंदाज अभंग तयार आणि अभंग वेळेस हा नौका गोलंदाज आहे. त्याने देखील वाखाणण्याजोगी स्पेल मागच्या षटकामध्ये हाताळला. फक्त 6 धावा खर्च केला. तो अभंग मात्र इथे 18 धावा खर्च करेल का, हा देखील मोठा प्रश्न असेल मयूर बदलापूर संघासमोर. येणारे 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. 6 बॉल 18 धावा. षटक क्रमांक 14 प्रगती पथावरती आहे. शशिकांत लोंगले लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक. त्याला साथ मिळते फलंदाज नरेंद्र मेंगलची. 6 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. सामना कोण जिंकेल याचं उत्तर अजूनही बंद लिफाफामध्ये आहे, परंतु सामना अजूनही सस्पेन्स आपण पाहतोय. सांगू शकत नाहीये बेलवली की बदलापूर, बदलापूर की बेलवली, गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज, शशिकांत की इथे अभंग, अभंग की शशिकांत, अशी हे मॅच तुम्ही पाहताय. हा रंगतदार सामना आहे. कोणता संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल, तिसऱ्या फेरीमध्ये कोणता संघ खेळेल. गोलंदाज अभंग तयार. आखूटप्पाचा बॉल अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस रन्स मिळते एक. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जाऊन सरकते 30 या आकड्यावरती. 47 धावांचं टार्गेट असताना आपण पाहतो या मॅच मध्ये 5 चेंडू आणि 17 धावांची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा, जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. 17चा खतरा कोणत्या संघावरती, ही टांगती तलवार असेल या मॅच मध्ये. एका बाजूला बेलवली तर दुसऱ्या बाजूला मयूर बदलापूर. एका बाजूला राजेश साळवेचा संघ तर दुसऱ्या बाजूला प्रतीक पिसेकर, निरंजन पिसेकरचा संघ. 5 चेंडू आणि 17 धावांची गरज. नरेंद्र मेंगल तयार ऑन स्ट्राईक. गोलंदाज अभंग यावेळेस आपण पाहतोय ओव्हर द विकेटने फटका आपल्याला पाहायला मिळतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडू खेळून काढलाय, परंतु एकच धाव तिथे मिळते. शॉट कव्हरला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात आहेत. धीरज चेंडूला गादर करतात. एकच धाव, एकापेक्षा मात्र काही नाही आहे आणि सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धाबसंघ फलकावरती अगदी हळुवार पद्धतीने पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. शशिकांत लोंगले स्ट्राईकला होत्या. जेव्हा त्याने स्ट्राईक रोटेट केले त्याला माहिती आहे की नरेंद्र मेंगलने अगदी शेवटच्या मागच्या षटकामध्ये षटकात ठोकलाय, परंतु त्याच्यामध्ये क्षमता आहे, परंतु ती क्षमता आता एकमेकांवरती सोडून चालणार नाहीये. कदाचित तुम्हाला ती ताकद इथे सिद्ध करावी लागेल. स्वतःला सिद्ध करावं लागेल. लोक तुम्हाला आपोआपच प्रसिद्ध करतील. खोलवर टप्प्याचा बॉल होता. निरंजन पिसेकर चेंडूवरती येतात आणि थोडेसे चाच पडले आहेत. यावेळेस इथे पाहावं लागेल कदाचित धोक्याची घंटा होईल का, परंतु तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. निर्णय सोपवला यावेळेस रनआउट साठी. जर पॉपिंग क्रीज मध्ये व्यवस्थित बॅट ग्राउंडिंग केली नसेल तर फलंदाजाला परतावा लागेल. तिथे मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव आणि फलंदाज बाद. परंतु जर व्यवस्थित बॅट ग्राउंडिंग केली असेल तर मिळतील 2 धावा. समीकरण वेगळं पाहायला मिळेल, परंतु जाऊया आपण तिसऱ्या पंचांकडे. डिसिजन पेंडिंग.
या मॅच येणारे 3 चेंडू आणि 14 धावांची गरज. स्ट्रायकिंगला शशिकांत, गोलंदाज तयार, अभंग, भरपूर चांगला स्पेल त्याचा देखील पाहायला मिळतोय. अगदी या षटकामध्ये, अंतिम षटकामध्ये त्याने मात्र बेलवली संघाच्या खेळाडूंच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम त्यांनी केलंय. यावेळी चांगला फटका, व्हाट अ शॉट, परंतु यावेळेस इथे पाहावं लागेल, कदाचित एक टप्पा घेत चेंडू सरळ चाललाय. डेप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर चेंडू सीमारेषेवर, रन्स मिळतात 4. हा येतोय चौकार. एकदा विजयाचे स्वप्न दाखवलेत गावदेवी बेलवली टीमला. बैरगु बदलापूर संघ आपण पाहतोय आणि त्याच्या अगेन्स्ट गावदेवी बेलवली 2 चेंडू 10 धावांची गरज आहे. जर एखादा मोठा फटका पुन्हा एकदा आला, चौकार षटकार, तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा जिवंतपणा बेलवली संघासाठी. हा बॉल फार महत्वाचा असेल. गोलंदाज अभंग तयार, लेफ्ट हँडर बॅट्समॅन ऑन स्ट्राईक. मॅच भरपूर चांगली आहे आणि मॅच देखील मैदानाच्या आतमध्ये रंगतदार स्थितीमध्ये येऊन टेपली आहे. एका बाजूला मैरगु बदलापूर तर दुसऱ्या बाजूला गावदेवी बेलवली आहे. यावेळेस पुन्हा एकदा फटका पाहावा लागेल. क्षेत्ररक्षक येत आहेत, खूप दूरवरतून आपण पाहतोय. जर चेंडू इथे स्टॉप केला तर इथे मिळतील फक्त आणि फक्त 2 धावा आणि तिसऱ्या धावेसाठी आपल्याला पाहायचंय, कदाचित इथे देखील मिळते 3 धावा आणि चौथ्या धावेसाठी फलंदाज होईल बाद. सामना कदाचित आपण पाहिलं ना तर मैरगु बदलापूर संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतं. सर आपण पाहिलं ना तर 2 चेंडू 10 धावांची गरज असताना जर कदाचित चौकार आला असताना तर 1 चेंडू 6 धावांची गरज राहिली असते, परंतु 3 धावा कंपल्सरी चेसिंग आहे. इथे मात्र एखादा चमत्कार वाचवेल का या संघाला? निश्चितच सामन्याचं आपण चित्र जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने हे सामना झुकलेला आहे. परंतु आजच्याच दिवसामध्ये एक सामना आपण असा पाहिला होता जिथे हेच इक्वेशन होतं, 1 चेंडू आणि 7 धावा. तिथे गोलंदाजाने वाईट चेंडू टाकला होता आणि एका चेंडूवर 6 धावांची गरज असताना तो सामना गोलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकला होता. मैदानाच्या आतमध्ये हा सामना खऱ्या अर्थाने फलंदाजी करणाऱ्या संघाला जिंकवायचा असेल तर मला असं वाटतं गोलंदाजाने त्याला मदत करावी लागेल. जर एखादा वाईट किंवा नो चेंडू इथे मात्र हाताळला तर आणि तरच हा सामना फलंदाजी करणारा संघ जिंकू शकेल. गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाने निश्चितच एखादी लिगल डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये बोल्ड केली तर ह्या सामन्याला जिंकण्यापासून क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला कोणीही वाचू शकत नाही. नक्कीच नक्कीच तसं चित्र आपण पाहिलं तर एखादा मोठा फटका येणं अपेक्षित होतं, परंतु ते चित्र झालं नाहीये. कदाचित आपण पाहिलं तर मागचा सामना देखील गोलंदाजाच्या फेवर मध्ये होता आणि हा देखील सामना गोलंदाजाच्या फेवर मध्ये, परंतु एखादा चमत्कार क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं ना, नशिबा पुढे मात्र काही नसतं. क्रिकेटमध्ये म्हटलं तर सातत्याने तुम्हाला लक फॅक्टर ही अनुभवावा लागतो, परंतु लक फॅक्टरने मात्र जर कदाचित हा सामना इथे झुकला तर मात्र आपण पाहिलं तर संघ फलंदाजी करत असताना गावदेवी बेलवली संघ देखील इथून विजयाचा जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु अभंग असा गोलंदाज आहे ना ज्याने मागच्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केला, म्हणजे इकॉनॉमिकल षटक त्याला देखील माहिती आहे. तशा पद्धतीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून अद्यापर्यंत एकही चेंडू खराब पाहिला नाहीये. तर शेवटचा चेंडू तो दिशेपासून का भरकडेल असा देखील मोठा प्रश्न आहे. शेवटचा बॉल, 1 चेंडू 7 धावांची गरज. यावेळेस पाहावं लागेल, कदाचित हा बॉल आलाय डॉट. सामना जिंकलाय. क्लीन बॉल होत असताना शशिकांत लोंगले फलंदाज होईल बाद आणि सामना जिंकलाय मैरगु बदलापूर संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड बॉईज.